पूर्ण सिरीजमध्ये एकही मॅच खेळला नाही, पण फायनलमध्ये 21 बॉलामध्ये 52 रन करून इंडियाला स्ट्रॉंग पोझिशनमध्ये घेऊन जाणारा प्लेयर म्हणजेच अभिषेक शर्मा. प्रत्येकजण बोलायला लागलेले की फायनलमध्ये अभिषेक शर्माला ड्रॉप केला पाहिजे, पण त्याला फायनलमध्ये ठेवला कारण त्याच्याकडे क्वालिटी होती आणि त्याने योग्य वेळेला योग्य खेळी करून ती क्वालिटी दाखवून दिली. मित्रांनो, म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये पण असंच होतं की खूप वेळा मार्केट रिटर्न्स देत नाही, आपले फंड रिटर्न्स देत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण सगळी इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करून टाकायची. पण त्याच वेळेस तुमच्याकडे जर पेशन्स असेल, तुम्ही योग्य फंड जर सिलेक्ट केले असतील, तर ते फंड परफॉर्म करणार म्हणजे करणार. निश्चित ते कधी करणार हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. आजचा दिवस हा इंडियाचा होता आणि त्यांनी योग्य बॅटिंग करून इंडियाला स्ट्रॉंग पोझिशनला नेलं. त्याच पद्धतीने योग्य फंड सिलेक्ट करून आपण वेल्थ क्रिएशनच्या जर्नीवरती स्ट्रॉंग पोझिशनला जाऊ शकतो. सो तुम्हाला मी आजच्या मॅचवरून मी एकच सांगेन की पेशन्स ठेवा आणि योग्य वेळ द्या, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित परफॉर्म होईल. त्यासाठी जर तुम्हाला कुठलाही सल्ला हवा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.